आपल्या सर्वांना कल्पना आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या काही बैठका मुंबईमध्ये पार पडल्या, ज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांच्याही ज्येष्ठ आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जागा निश्चित करण्यासंदर्भामध्ये व्यापक चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर वज्रमूठ सभा सुरुवातीला 3 ठिकाणी झाल्या आणि नंतर निर्णय असा घेण्यात आला की आपापल्या जागे वाटपासंदर्भामध्ये आपली भूमिका बसून आपण मांडावी, जेणेकरून जागेची निश्चिती आपल्याला करता येईल, अशा स्वरूपाची चर्चा ही झालेली आहे। आणि त्या अनुषंगाने काँग्रेसनी या जागेसंदर्भामध्ये असा निर्णय घेतला आहे की किमान त्या जिल्ह्यातल्या प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे जागेसंदर्भामध्ये हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा। ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ। अपॉइंटमेंटसाठी कॉल 9015245245। राजकीय परिस्थिती आपण पाहताय की देशामध्ये झपाट्याने बदलू लागलेली आहे। कर्नाटकाच्या झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक वातावरण देशामध्ये विद्यमान मोदी सरकारच्या विरोधामध्ये निश्चितच आहे, परंतु त्याला बळ देण्याचं काम हे नुकत्याच झालेल्या कर्नाटक इलेक्शनच्या निकालाने स्पष्ट झालेलं आहे। आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या 2 दिवसामध्ये ही सगळी एकंदरीत राज्यातील राजकीय परिस्थिती, ज्याला आपण आखो देखा हाल म्हणू, आपण वस्तुस्थिती काय आहे, त्या मतदारसंघामध्ये लोकांचं काय म्हणणं आहे, त्या ठिकाणी काय परिस्थिती, आणि कुठल्या मुद्द्यासंदर्भामध्ये विषय आहेत, एक जनरल फीडबॅक जो आवश्यक आहे तो घेण्याचं काम सुरू झालेलं आहे। आज आम्ही सुरुवातीला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, धुळे, नंदुरबार अशा ह्या 4 मतदारसंघातली चर्चा आज सकाळपासून सुरू झालेली आहे। त्यामुळे एकतर आजचा दिवससुद्धा शुभदिन आहे की आज 350वा शिवराज्याभिषेक दिनसुद्धा आजचा आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवर आपल्याला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आम्ही सर्व करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। या 2 दिवसीय बैठकीमध्ये एक साधक बाधक चर्चा होऊन साधारण काय चित्र आहे हे समोर येतं आहे हळूहळू। आणि आज आणि उद्या 2 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्राची एकंदरीत राजकीय परिस्थितीचा एक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून किंवा नेत्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आढावा घेतला जाणार आहे। भाजपच्या केंद्र सरकारच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीचा सुद्धा काय परिणाम आहे। आपण पाहतोय की निवडणुका लढल्या जातात, बऱ्याचशा वेळेस देश पातळीवरचे विषय असतात, बऱ्याचशा वेळेस स्थानिक लोकल फॅक्टर्सवर सुद्धा होतात। म्हणजे वोकल फॉर लोकल हा एक विषय आपण कर्नाटकामध्ये अनुभवला की लोकल विषयांवर प्रभावीपणे प्रचार केल्यानंतर लोकांच्या मनातलं सरकार कसं असलं पाहिजे किंवा त्यांना भेडसावणाऱ्या विषय काय आहेत या संदर्भामध्ये लोकांची इच्छा असते। आपण बऱ्याचशा वेळेस राष्ट्रीय विषयावर बोललंच पाहिजे, परंतु स्थानिक जे विषय जे आहेत लोकांच्या इच्छेचे किंवा त्यांना अडचणीचे ठरत आहेत, त्या विषयसुद्धा हा विषय निर्णय घेण्याकरता तोही फीडबॅक आम्ही घेत आहोत किंवा काय तुमच्या मतदारसंघामध्ये काय कुठल्या विषयावर लोकांचं काय म्हणणं आहे, काय केलं पाहिजे। मुंबईच्या राजधानी, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येणारे विषय आणि स्थानिक पातळीवर असलेले विषय बऱ्याच तफावत असू शकते आणि त्यामुळे हा सुद्धा विषय चर्चेमध्ये आहे की नेमके काय काय विषय घ्यायचे आहेत ते। आणि उमेदवार जरी आम्ही निश्चित अजून जागा किती लढायच्या आहेत हे नंतर या 2 दिवसाच्या एकंदरीत चर्चेनंतर मग तो साधारण विषय समोर येईल की कुठल्या पक्षाने किंवा विशेषतः काँग्रेसने कुठल्या जागेवर आपण दावा केला पाहिजे, क्लेम केलं पाहिजे। आणि आमची सर्वांची इच्छा हीच आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं गठबंधन राहिलं पाहिजे, जेणेकरून मताचं विभाजन टाळता येईल। आणि अनेक ठिकाणी नुकतेच सर्वेसुद्धा रिपोर्ट्स
ज्याला आपण म्हणू एक ओपिनियन पोलसुद्धा बऱ्याच ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. अर्थात परिस्थितीप्रमाणे ते ओपिनियन पोल बदलत जातात. मी काही त्याच्यावरच निष्कर्ष काढतो असं म्हणण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु साधारण आजची जी परिस्थिती आहे ती लक्षात जर घेतली तर तिन्ही पक्ष एकत्र राहून जर निवडणुका लढवल्या गेल्या आणि जागेचं वाटप प्रॅक्टिकली विचार करून ज्याची क्षमता किंवा ताकद किंवा ज्याच्या मागे तो मतदारसंघ आहे अशा पक्षालाच तिथे त्या जागा दिल्या गेल्या पाहिजेत असं सर्वसाधारण कल आहे. आकडा किती होईल काय होईल आज काही सांगता येत नाही. उद्या चर्चा झाल्यानंतर पुढचं पाऊल हे राहणार आहे की जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकासुद्धा घेण्याची. आज येत आहेत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, तालुक्यातले अध्यक्ष आहेत, प्रमुख नेते असे काही लोक चर्चेमध्ये सहभागी आहेत. पण या बैठका झाल्यानंतर जिल्ह्यातल्या काही प्रमुख ज्या ज्या जिल्ह्यामध्ये काही चर्चा करायची आवश्यकता आहे त्या जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांना एकत्र बसून जबाबदारी निश्चित करायची आम्ही ठरवणार आहोत. तर सर्वसाधारणपणे आजची ही चर्चाची सुरुवात अशा पद्धतीने आम्ही आज केलेली आहे. पालघरसारखी जागा जिथे राष्ट्रवादींनी आढावा घेतल्याने काय काँग्रेसची लढवत आलेली जागा पालघर तिथे आता राष्ट्रवादी गावा स्वरूपात काही ठिकाणी तुम्ही सुद्धा एक्सचेंज स्वरूपात काही करावं त्या जागा. आणि दुसरा मुद्दा 2019ला म्हणजे तुमच्यासह अनेक काँग्रेस ज्येष्ठ नेते जे आहेत ते लोकसभेचे उमेदवार राहिले होते. तशा स्वरूपातच विचार परत एकदा केला जाईल का? कारण की यावेळेस परत एकदा तीच परिस्थिती राहील. अनेक ठिकाणी म्हणजे सरकार म्हणून केंद्र सरकार म्हणून सगळ्यात जास्त दबाव यंत्रणांचा वापर तर होईल. पण काँग्रेसचे कॅन्डिडेट म्हणून राज्याचे ज्येष्ठ नेते जे मोठे चेहरे आहेत तेच युटिलाइज केले. शेवटी निवडणूक जिंकणं हा त्यातला महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे. कोण उभं केल्यामुळे ती जागा आपण जिंकू शकू हा निष्कर्ष डोळ्यासमोर ठेवूनच तो उमेदवार सर्वसाधारणपणे निश्चित करावं असं साधारण धोरण असावं असं मत आहे. परंतु इतक्या लवकर मी त्या निष्कर्षाला येणार नाही कारण 2 दिवसाच्या सगळ्या चर्चेमधून बरेचसे विषय समोर येत आहेत. मागच्या 2019च्या निवडणुकीनंतर आजची निवडणुकी बराचसा फरक पडलेला आहे. त्यामुळे लोकल फॅक्टर्स लक्षात घेऊन आणि तुम्ही मगाशी पालघरचा उल्लेख केला आहे ना, काही जागा पारंपरिकरित्या आम्ही लढवतो, काही ते लढवतात. त्यांना वाटतं त्यांचे कार्यकर्ते सांगत असतील की ही जागा आपण घेतली पाहिजे. कार्यकर्त्यांच्या भावना आहेतच ना. म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये जसं त्यांचे कार्यकर्ते तसं आमचेही कार्यकर्ते आहेत ज्यांना वाटतं की ही जागा काँग्रेस लढली पाहिजे. त्यामुळे हे डोळ्यासमोर चित्र ठेवून काय निर्णय घ्यायचा तो शेवटी त्याला निष्कर्षास यावं लागेल. हे महाविकास आघाडीचं म्हणून लढावं असं सूर आहे साधारण निश्चितच आहे. ज्या ठिकाणी असं आहे की महाविकास आघाडी राज्यात आहे खालीसुद्धा ते सर्व जुळलं पाहिजे. महत्त्वाचं ते आहे ना. स्थानिक पातळीवर समन्वय चांगला असेल तर ती मतं ट्रान्सफर होतात आपण पाहतो. त्यामुळे आम्हा तिन्ही पक्षांनाही काळजी घ्यावी लागेल की आघाडी करत असताना त्या आघाडीचा खऱ्या अर्थाने एकमेकांशी समन्वय साधण्याचं काम जे स्थानिक पातळीवरचे नेते कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे सुद्धा ते वातावरण निर्माण करण्याचं काम करावं लागणार आहे. कारण की आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो ना. राष्ट्रवादी आणि आम्ही तर महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून आमची आघाडी आहे. पण शिवसेना पहिल्यांदाच आमच्या या आघाडीमध्ये आता सामील होणार आहे. त्यामुळे निर्णय घेत असताना आम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की उद्धव ठाकरे यांना विनंती करावी लागेल की बुवा तुमचेही कार्यकर्ते आहेत त्यालाही आपण सूचना द्या. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सूचना देऊ. राष्ट्रवादी त्यांना सांगावं लागेल की बुवा जो उमेदवार ठरेल तर तिन्ही पक्षांनी मिळून आणि मित्रपक्षांनी येऊन एकत्रपणे मदत केली पाहिजे ही त्यांची महत्त्वाची बाब आहे. साधारण मागच्या वेळेस लढलेल्या जागा आहेत त्यांचा यंदा आढावा घेतो असं दिसतंय. पण काँग्रेस पार्टी 48 जागांचा काही हरकत नाही ना. असं आहे की आपल्याला नुसतं असं आहे की आता जे इक्वेशन आहे जागांचं त्यात सगळ्यात कमी जागा काँग्रेसकडे असताना सुद्धा येणाऱ्या काळात जे बार्गेनिंग होणार आहे त्या बार्गेनिंगमध्ये इक्वल स्टेटस मिळावं यासाठी काँग्रेस आग्रही राहणार आहे. मुद्दा असा आहे की एखाद्या निवडणुकीमध्ये जागा कमी आल्या म्हणून पुढच्या वेळी तशीच परिस्थिती राहील असं काय अझम्पशन करायची आवश्यकता नाही ना. राजकीय परिस्थिती ही डायनॅमिक असते, बदलत जाते.
आणि त्यामुळे ज्या जागा पारंपरिकरित्या आम्ही एकेकाळी काँग्रेसला आता मागच्या वेळेस 2009-10 मध्ये 17-18 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे स्थानिक परिस्थिती पाहून बदललेली परिस्थिती लक्षात घेता नाही तर मग आम्ही एकच जागा लढायची का, तसं होऊ शकत नाही. त्यामुळे नाही, तुम्ही जे म्हणता हा काही लोकांचा बेस असू शकतो डिस्कशनचा, पण तसं काही होणार नाही असं मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. एक दुसरा मुद्दा आहे की आता जे तुम्ही जागांची चाचणी करताय त्यानंतर तिन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या बैठका होताना दिसत आहेत. त्यानंतर जी महाविकास आघाडीची बैठक होईल या सगळ्या तुमच्या असं ठरलं होतं का की आपण प्रत्येक पक्षामध्ये चर्चा करते नंतर महाविकास आघाडीची जागा? नाही, तसं काही आम्ही ठरवलं नव्हतं, पण आमची भूमिका ही आहे की आपण महाराष्ट्रातले सगळे 48 मतदारसंघातली परिस्थिती समजून घेतली पाहिजे. काँग्रेसनी फक्त काही विशिष्ट जागापुरती मर्यादित राहून आकलन करणं हे उचित नाही आहे. 48च्या 48 जागेची परिस्थिती काय आहे आणि कुठे चांगला स्कोप आहे या निवडणुकीमध्ये याचा अंदाज घेतला आला पाहिजे. शेवटी पक्ष म्हणून, राष्ट्रीय पक्ष म्हणून महाराष्ट्रातसुद्धा काँग्रेसचं नेटवर्क सगळ्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांचं म्हणणं तर ऐकलं पाहिजे ना. उमेदवार निवडीबाबत साधारण कसे निकष लावले ना, कारण आपण जर बघितलं असेल की सिनियर जे नेते जे अनेक वर्ष आमदार राहिले ते लोकसभा निवडणूक लढतात, यावेळेला कशा पद्धतीचं समीकरण दिसू शकतं? असं आहे की लोकसभा ही फार मोठा मतदारसंघ आहे आणि शेवटी लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर 6च्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जबाबदारी ही घ्यावी लागते. म्हणजे नुसता उमेदवारावर सर्व काही अवलंबून राहत नाही. या निवडणुकीची व्याप्ती जर पाहिली तर 6 विधानसभा मतदारसंघातल्या प्रमुख नेत्यांनी जबाबदारी उचलून त्या उमेदवारांना निवडून आणावं लागतं. त्यामुळे तशी जबाबदारी घेणारे कुठल्या कुठल्या भागात प्रमुख नेते आहेत, त्यांचं म्हणणं काय काय आहे आणि ते लक्षात घेऊन विनिंग पॉसिबिलिटी कोणाची अधिक आहे त्यांचं उपयोग महत्त्वाचं आहे ना. शेवटी ज्यांना मतदारसंघ सांभाळायचा आहे खालच्या विधानसभेचा, आता कसं आहे की याचा परिणाम जो काय होईल तो विधानसभेवर नक्की होईल या निवडणुकीचा, आणि त्यामुळे आपला विधानसभा मतदारसंघसुद्धा प्लस राहील ही सुद्धा त्या भागातल्या नेत्याची जबाबदारी राहतील. शेवटी ज्याला लढवायची पुढची निवडणूक तो विचार करतोच आत्ता मतदारसंघ शाबूत राहील तर पुढे सुद्धा विधानसभेला फायदा होईल त्याचा. ते सगळीकडे आहेच ना सगळीकडे. असे कोणते नेते किंवा असे काही विचार आहे का पक्षाला, कारण ज्या पद्धतीने आपण मागे निवडणूक लढवली होती, चांगले उमेदवार उभे केले त्या हिशोबाने? नाही, मला प्रश्न नाही, रोख नाही कळतोय. माझं म्हणणं आहे की जसं बाळू धानोरकर हे आमदार होते त्यांना आपण लोकसभेला आणलं होऊ शकतं ना. आमच्याकडे सुद्धा काही ज्येष्ठ लोक आहेत जे विधानसभेमध्ये 3-3, 4-4 टर्म आहेत, सिनियर इनफ आहेत. अशाही लोकांचा विचार केला जाऊ शकतो की जे आता लोकसभेला प्रभावी ठरू शकतात. 3 टर्म झाले, 4 टर्म झाले, जो विधानसभा सातत्याने जिंकतो आहे अशी परिस्थिती असेल आणि तो इच्छुक असेल तर त्याला मदत केली पाहिजे असं वाटतं मला. कारण त्याचं रेकग्निशन आहे, त्या मतदारसंघात तो सतत निवडून येतो आहे. त्यामुळे अशाही लोकांचा विचार एक त्यातला अँगल आहे, तो नक्कीच आहे. नाही, या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घ्यायच्याच नाही आहेत. आमची पक्की धारणा आहे की त्यांना भीती वाटते आहे की झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका असो, शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका असो, पोटनिवडणूक असो, कर्नाटकची निवडणूक असो, देशातलं वातावरण जे झपाट्याने वाढत चाललेलं आहे, बदलत चाललेलं आहे, त्याचा परिणामसुद्धा एखाद्या वेळेस या स्थानिक स्वराज्य मतदारसंघात जर दिसला आणि त्यांच्या विरोधात जर कल गेला तर त्याचा दुष्परिणाम उद्या होऊ शकतो या सगळ्या लोकसभा विधानसभेवर. आणि त्यामुळे त्यांना या निवडणुका घ्यायच्याच नाहीत. काही ना काही सबब काढून कोर्टावर ढकलून द्यायचं आणि मग सरकारची तयारी प्रामाणिक असती तर कोर्टात जाऊन विषय मांडून संपवला असता ना विषय. तो उपस्थित राहत नाही, कोर्टात बाजू कोणी मांडत नाही, ढकलत चालल्या तारखा. म्हणजे आता विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य तिन्ही एकदम घेतात की काय असंही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा त्यांना काही निवडणुका घ्यायच्याच नाही आहे, त्यांना वेळ काढूपणा करायचा आहे. आणि महाराष्ट्रातल्या इतिहासाची पहिली वेळ होईल की 2-2 वर्ष निवडणुका होत नाहीत लोकल बॉडीजच्या. कॉन्स्टिट्युशनली जे बाइंडिंग आहे ते सुद्धा ऑब्लिगेशन हे पूर्ण करत नाही आहेत. असं प्रकार चालला आहे. काँग्रेस जॉग्राफिकली कोणत्या जागांवरती डिमांड करणार आहे का, जसं की विदर्भ ट्रेडिशनली या काँग्रेसकडे राहिलेला आहे का, पश्चिम महाराष्ट्र? मी आज इमिजिएटली या निर्णयावर तुम्हाला काही भाष्य करू शकत नाही. सुरुवात आजची आहे. आज दिवसभरामध्ये साधारण 24 मतदारसंघ आज होतील, उद्या बाकीचे होतील.
त्यामुळे परवा एखाद्या वेळेस चित्र अजूनही क्लॅरिटी येईल त्याच्यामध्ये की काय लोकांच्या भावना आहेत त्या. एक चर्चा अशी पण आहे की लोकसभा आणि विधानसभा संदर्भात काय भूमिका आहे? कारण काय म्हणताय? पुणे लोकसभा जी पोटनिवडणूक आहे ती सुद्धा कदाचित लावेल असं म्हटलं जातं. तो देखील मतदारसंघ अजून ती चर्चेला काही सुरुवातच केली, कारण निर्णय हवा असा आहे की मला जे सांगण्यात आलं किंवा मला जे माहिती आहे की कदाचित या पोटनिवडणुका होणारच नाहीत. कारण लोकसभेला 1 वर्षाच्या आत, जसं धानोरकरांच्या बाबतीमध्ये सहज मी काल चौकशी केली, तर 1 वर्षाच्या कालावधीच्या मधल्या ज्या निवडणुका आहेत त्या कदाचित होणार नाहीत असं मला कानावर आलेलं आहे. एखाद्या वेळेस मला वाटत नाही या पोटनिवडणुका होतील म्हणून. सर, राज्य सोहळा पार पडतोय, यामध्ये खासदार सुनील तटकरे अर्धवट कार्यक्रम सोडून खाली निघून गेले, नियोजनाचा अभाव असल्याचं म्हटलेलं आहे. मला काही त्यातलं संदर्भ मला माहीत नाही. आम्ही या कामात असल्यामुळे मला एक्झॅक्टली काय त्या ठिकाणी, पण मान सन्मान राखला गेला पाहिजे लोकप्रतिनिधींचा. जर आपण हा शासकीय कार्यक्रम आहे आणि शासकीय कार्यक्रमामध्ये संबंधित ज्यांना आपण निमंत्रित करतो, एरवीसुद्धा लोकप्रतिनिधी जे आहेत त्याचा मान सन्मान राखला गेला पाहिजे. लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात, ही एक चर्चा पुन्हा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर पण काँग्रेस आढावा घेत आहे. तशा दृष्टिकोनातून अद्याप चर्चा आम्ही विधानसभेची अद्याप सुरू केलेली नाही. ही विषय हा फक्त लोकसभेपुरतीच मर्यादित आहे. परंतु तुम्ही म्हणल्यासारखं की कदाचित विद्यमान राज्यातील सरकारला थोडंसं इन्स्टेबिलिटी वाटते की एखाद्या वेळेस नुसती लोकसभा घेऊन जर काही घडलं तर त्याचा परिणाम विधानसभेवर होऊ नये, म्हणून ती एक पॉसिबिलिटी नाकारता येत नाही की दोन्ही निवडणूक एकदम घ्या, असाही प्रयत्न असू शकतो. चर्चेमध्ये आहे विषय तो. शिंदे गटाच्या आमदारांनी काही आक्षेप घेतलाय की संजय राऊतांना जर त्या मंत्र्यांच्या शिंदे गटाच्या किंवा आमदारांचा जर विचारला प्रश्न ते पहिला थुंकतात, तर हे खासदारांनी अशा प्रकारे करणं इतकं योग्य वाटतं? एवढं बारकाईने मी काही पाहिलं नाही, त्यामुळे मला काय बोलता येणार नाही. संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. काय म्हणताय? संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. नाही, ठीक आहे ना. आता ज्या त्या सरकारचा अधिकार आहे, कुठल्या शहराचं नाव, कुठल्या जिल्ह्याचं नाव, कुठल्या रस्त्याला नाव, हा त्या सरकारचा अधिकारच आहे. त्यामुळे त्यावर काही बोलण्यासारखं सीलिंग. हो 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 हो. आता या सरकारच्या काळात काही होऊ शकतं याचं उदाहरण आहे. त्यामुळे काय आश्चर्य मानायचं कारण नाही. सर, गौतम अदानी दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला काल गेले होते, कसं बघताय भेटीकडे तुम्ही? कारण की त्या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. असं आहे की आता गौतम अदानी हे सर्वांशी परिचित आहेत आणि ज्यांचे ज्यांचे संबंध आहेत त्यांना ते भेटतात. पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलंच आहे. ते त्यांना निमंत्रण देण्याकरता गेले होते काही कार्यक्रमाचं, असं शरद पवार साहेबांनी काल ट्विटमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे. त्याच्या पलीकडे काही चर्चा झाली का सांगू शकत नाही. राहुल गांधींनी अमेरिकेत इंटरव्ह्यू त्यामध्ये त्यांनी मुस्लिम लीगला सेक्युलर पार्टीचा उल्लेख केला. आता त्याच्यावर आता भाजप फार मोठ्या प्रमाणात टीका करताना दिसते की मुस्लिम लीगला सेक्युलर भूमिका म्हणणं राहुल गांधींचं. ठीक आहे, मला त्या अधिक माहिती घ्यावी लागेल. महाविकास आघाड़ी की बैठक हुई, उसके बाद आज से कांग्रेस की बैठक शुरू हुई है, क्या कुछ चर्चा किया जा रहा है? देखिए, आज हमारी पहली मीटिंग महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी में हो रही है. जैसे कि हमारी पहला वार्तालाप महाविकास आघाड़ी के गठबंधन के नेताओं के साथ हुआ, जिसमें राष्ट्रवादी और शिवसेना और कांग्रेस के तीनों वरिष्ठ नेताओं की, तीनों पार्टीज़ की मीटिंग हुई और जिसके ऊपर खास करके आने वाले लोकसभा के चुनाव को मद्दे रखते हुए सीट शेयरिंग करने के बारे में एक प्राथमिक इनिशियल एक प्रिलिमिनरी चर्चा हुई है. ऐसा कोई भी सीट पे डिस्कशन अभी नहीं हुआ है. तो हमने ये कहा है कि हम हमारे कार्यकर्ताओं से एक फीडबैक लेंगे, उनसे जायज़ा लेंगे और जो भी लगता है कॉन्स्टिट्यूंसी हमारे कार्यकर्ताओं के ज़रिए जो फीडबैक आता है उसके अनुसार हमारी स्ट्रैटेजी तय होगी. उसलिए आज से मीटिंग पीसीसी में शुरू हुई है. आज हमने 4-5 जिले का भी आकलन किया है, जिसमें रत्नागिरी, सिंधुदुर्ग, थाना, धुले, नंदुरबार, ये अभी तक डिस्कशन हुआ है.
इसके बाद में जलगांव, रावेर, अहमदनगर, शिरडी, नासिक वगैरह, उसके बाद में ये चर्चा, मतलब उत्तर महाराष्ट्र की चर्चा खास करके आज शुरुआत हुई है। तो ये रोज़ का रोज़ फीडबैक जो भी आएगा, कार्यकर्ताओं की भूमिका, उनकी भावना, पार्टी के इश्यूज़, जीतने की संभावना, ये सब ध्यान में रखते हुए जो भी फीडबैक आता है उसके अनुसार फैसला करेंगे। सर, 2014 और 19 के मुकाबले मौजूदा स्थिति काफी बेहतर है कांग्रेस के लिए। ऐसे में क्या जो कांग्रेस हमेशा से महाराष्ट्र में बड़ी भाई भूमिका में रही, क्या इस बार भी वही भूमिका रहेगी कांग्रेस की, या फिर अब आपको लग रहा है कि नंबर्स नहीं, आंकड़े नहीं? कांग्रेस एक नेशनल पार्टी है। कांग्रेस की हमेशा नेशनल लेवल पे, नेशनल सिनेरियो में कांग्रेस हमेशा एक प्रभावी पार्टी रही है। तो निश्चित तौर पर हमारी ये भूमिका है कि सबको परिस्थिति के अनुसार जो भी सिचुएशन है उसको ध्यान में रखते हुए जो हमें महाविकास गठबंधन फॉर्म किया है उसको बरकरार रखना, उसको तीनों पार्टीज़ को साथ में रखकर सीट शेयरिंग का फॉर्मूला तय करना चाहिए। यही भूमिका हमारी। सर, क्या लगता है कि इक्वल सीट शेयरिंग होना चाहिए या कांग्रेस? मैंने कहा ना, इक्वल की बात चर्चा हुई नहीं है। जब 48 सीटों पे चर्चा हो जाएगी उसके बाद में कितनी सीट लड़ना चाहिए इसके ऊपर फैसला होगा। कांग्रेस कितनी सीट चाहती है? आज मैं कुछ नहीं कहूँगा, जब तक 48 कॉन्स्टिट्यूंसीज की चर्चा होती नहीं उसके बाद ही बता पाएंगे कि हम कितना हम लड़ेंगे। सर, आप नंबर्स नहीं बता रहे, लेकिन शिवसेना ठाकरे ग्रुप की तरफ से लगातार कहा जा रहा है हमने 19 जीता था, तो कम से कम 19 पर हमारा हक है। हर पार्टी का अपना अपना ओपिनियन हो सकता है। हमारी ओपिनियन ये है कि हम जायज़ा लेने के बाद ही, अब इसमें हम बहस नहीं करना चाहते हैं, इसमें कोई विवाद का मामला ही नहीं है। हम गठबंधन का माहौल पॉजिटिव रखना चाहते हैं, हमारे में कोई डिस्प्यूट्स नहीं है और हम चाहते हैं कि हमारी पॉलिटिकल सिचुएशन के अनुसार ये सीट्स का शेयरिंग होना चाहिए। वो हम जायजा लेने के बाद तय करेंगे। सर, हाल ही में एनसीपी की जो बैठक हुई थी उसमें खबर लिया है कि एनसीपी के जो नेता हैं वो विधानसभा पर ज्यादा फोकस कर रहे हैं, लोकसभा पर नहीं। हो सकता है ऐसे भी आप लोग की अंडरस्टैंडिंग होगी कि लोकसभा में कांग्रेस ज्यादा लड़े और विधानसभा में नहीं। ऐसा कुछ विधानसभा लोकसभा का कोई ताल्लुक नहीं है। लोकसभा अलग इशू है, विधानसभा अलग है, इसलिए दोनों का इस सीट शेयरिंग पे कोई डायरेक्ट इनडायरेक्ट कोई ऐसी कोई विषय नहीं है उसका। चौहान साहब, राहुल गांधी के बयान को लेकर बीजेपी का आरोप है जिस तरह से मुस्लिम लीग के मामले पर उन्होंने बयान दिया कि सेकुलर शब्द का इस्तेमाल किया। अब बीएचपी का भी एक बयान है थोड़ी देर पहले, उनका ये कहना है कि पाकिस्तान समर्थित आतंकी संगठन जो है राहुल गांधी की विदेश दौरों के समय भीड़ इकट्ठा कर रहे हैं, इस पर क्या कहेंगे? राहुल गांधी जी जो विदेश गए हुए हैं एक अपनी भूमिका रखने के लिए वो गए हुए हैं। देश में जो भी हो रहा है, देश में बोलने नहीं दिया जाता है, बोलते हैं तो उनकी मेंबरशिप यहाँ पर रद्द हो जाती है। तो अपनी भूमिका रखना कोई गलत नहीं है। रहा सवाल बाकी इश्यूज पे मेरी जानकारी लेके कुछ बात करूँगा इसमें। लेकिन मोहन भागवत ने ये कहा है कि अगर कोई भी इस तरह से बाहर जाके देश के बारे में बयानबाजी करता है वो देश का। ऐसा है कि दोनों को ही अगर करना है तो ये सभी को लागू है, सिर्फ कांग्रेस को कैसे लागू होगा? कांग्रेस के बारे में बयान होता है, हमने कभी उनके बारे में आलोचना नहीं की, पर जब वन साइडेड जब अटैक कांग्रेस पे होता है तो स्वाभाविक कांग्रेस को उसके बारे में अपनी भूमिका रखना कोई गलत नहीं है। उनका कहना था साफ तौर पे कि सबसे ज्यादा मुस्लिम है इस देश में, हिंदुस्तान में सबसे ज्यादा सेफ कोई मुसलमान है तो हिंदुस्तान में दूसरी इस्लामी। देश में हर व्यक्ति को रहने का अधिकार है। हमारी देश एक सेक्युलर कंट्री है, एक डेमोक्रेटिक कंट्री है, इसलिए हर कम्युनिटी को, सिर्फ मुस्लिम ही नहीं, हर कम्युनिटी को इस देश में रहने का अधिकार है और उनको सेफ रखना ही सरकार की जिम्मेदारी है। कोऑपरेटिव सेक्टर पर एक बड़ा निर्णय लिया है, जो सदस्य सक्रिय नहीं रहेंगे उनको मतदान का अधिकार नहीं मिलेगा। इसी सिलसिले में कल शरद पवार ने मुख्यमंत्री से मुलाकात भी की है, आपका इस पर क्या कहना है? सरकार है, सरकार फैसले अमेंडमेंट की कुछ भी कर सकती है। आखिर में वोटिंग का जो भी सिस्टम है कोऑपरेटिव सेक्टर में, शुगर फैक्ट्रीज है या फिर कॉटन हमारी जो सूत गिरणीज वगैरह है उसमें वोटिंग होता है, स्पिनिंग मिल्स हैं। तो कोऑपरेटिव रूल के अनुसार स्वाभाविक है कि जो लोग उसमें सक्रिय है, जनरल बॉडी मीटिंग अटेंड करते हैं, शेयर होल्डर्स है, तो जो एक्टिव है उनको रोल मिलना चाहिए। इसमें कोई गलत नहीं है, प्रिंसिपल ये गलत नहीं है, उसका असर क्या होता है देखना पड़ेगा।
लास्ट क्वेश्चन राष्ट्र कहते हैं, हिंदी स्वराज को हम हिंदू राष्ट्र कहते हैं, ऐसा कल मोहन भागवत ने अपने स्पीच में कहा था, जबकि बाबा बागेश्वर लगातार हिंदू राष्ट्र की अलग से मांग करते रहे हैं। देखिए बड़े कॉम्प्लिकेटेड इश्यूज है यार, मेरे को मत डालो इसमें। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.